15 वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप पर्वाला सुरुवात झाली आहे। त्याचं नेतृत्व अशा माणसाकडे आहे ज्याला पश्चिम बंगाल पुरेपूर माहिती आहे। बंगालच्या राजकारणामध्ये तळागाळातून काम करत पुढे आलेला हा नेता आता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री बनला आहे। कधीकाळी ममता बॅनर्जींचे सहकारी आणि नंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रमुख चेहरा आणि आता मुख्यमंत्री। रस्त्यावरील आंदोलनातील लढवय्या कार्यकर्ता ते पक्षाला विजयाच्या अगदी समीप घेऊन जाणारा नेता, हा शुभेंदू अधिकारी यांचा प्रवास नेमका कसा होता ते आपण पाहूया। ममता बनर्जी का हराना बहुत जरूरी था। ममता बनर्जी का राजनीतिक संन्यास अभी हो गया है। इस बार भी हरा 15,000 से ज्यादा वोट से। उन्होंने 15 राउंड तक थी। जब उनका मार्जिन खत्म करके मैं 556 वोट से आगे निकल गई, तब उन्होंने भागना चालू कर दिया। मुझे खास करके जो बंगाली हिंदू बंगालला त्यांचा नवा कारभारी सापडलाय। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री होणार। शुभेंदू अधिकाऱ्यांच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ती लढाई जिंकली आहे ज्या लढाईसाठी पश्चिम बंगालच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय। निवडणुकीत दोन्ही टप्प्यांमध्ये 92% अधिक लोकांनी मतदान केलं आणि हीच निवडणूक त्यांनी जिंकली आहे। आणि त्यामुळेच शुभेंदू अधिकारी आणि भाजपसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे। मात्र हा विजय फार सोपा नक्कीच नव्हता। शुभेंदूंना या क्षणासाठी फार मोठा संघर्ष करावा लागलाय आणि यावेळी तर त्यांनी वारंवार विजयाचा विश्वास व्यक्त केला होता। हिंदू जाग चुका है, हिंदू जाग चुका है, ममता को सफाई कर रहा है। शुभेंदू यांच्या चेहऱ्यावर आजवरच्या या संघर्षाच्या खाणाखुणा पुरेपूर आहेत। ममता बॅनर्जींप्रमाणेच त्यांचाही चेहरा बंगालच्या मातीची खरी ओळख करून देणार आहे। तळागाळात राहून रस्त्यावर उतरून त्यांनी त्यांचा संघर्ष केलाय। जनतेत राहून त्यांच्या बरोबरीनं ते लढले आहेत। भाई हमें अपना झालमुरी खिलाओ। यंदाच्या निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधानांनी झालमुरी खाल्ली आणि राजकारणात झालमुरीचा प्रवेश झाला। मात्र शुभेंदू अत्यंत सहजपणे लोकांमध्ये मिसळून झालमुरी बनवतातही आणि खातातही। त्यांची ही सहजता पाहिली की कळतं की त्यांचं राजकारण त्यांना जनतेशी जोडणार आहे, मातीशी नाळ सांगणार आहे। हीच ताकद त्यांनी ममतांना मात देण्यासाठी वापरली आहे। शुभेंदूंचा राजकीय प्रवास तसा बराच जुना आहे। एक वेळ ती होती जेव्हा ते ममता यांच्यासह त्यांची सावली बनून राजकारणाचे धडे गिरवत होते। ममतांच्या जोडीनंच त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आहे। ममता बॅनर्जींचे सर्वात विश्वासू कमांडर ते राहिले आहेत। रस्त्यावरची लढाई त्यांनी ममतांकडूनच शिकली। तळागाळातील त्यांचा जनसंपर्क आणि जमिनीवरून लढण्याची त्यांची क्षमता निर्विवाद राहिली आहे। याच बळावर शुभेंदू एका मागोमाग एक निवडणुका जिंकत गेले। त्यांची सुरुवात कार्यकर्ता स्तरावरून झाली। 1995 मध्ये 25व्या वर्षी ते काँग्रेसच्या तिकिटावर कांठीमधून आमदार झाले। 1998 मध्ये जेव्हा ममतांनी बंड करत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली तेव्हा शुभेंदू त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सोबत उभे राहिले। नुसतेच मागे उभे राहिले नाही तर ममतांसाठी त्यांनी एक मजबूत मार्ग तयार केला। नंदीग्राम आंदोलनामुळे बंगालमधून डाव्यांचा गड ढासळला। त्याच नंदीग्राम आंदोलनाचे सूत्रधार आणि मार्गदर्शक शुभेंदूच होते। 2007 मध्ये भूमी अधिग्रहण विरोधी समितीचं नेतृत्वही शुभेंदूंनीच केलं। एक विशेष आर्थिक झोन बनवण्यासाठी नंदीग्राममध्ये 10,000 एकर जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला। त्याविरोधात आंदोलन सुरू झालं। हे आंदोलन सीपीएम पासून वेगळ्या झालेल्या कॅडरनं सुरू केलं होतं। मात्र त्यांना स्वतःसह जोडण्याचं काम केलं ते शुभेंदू यांनी। इतकंच नाही तर शुभेंदूंवर माओवाद्यांना शस्त्र पुरवल्याचाही आरोप झाला होता। शुभेंदू यांना नंदीग्राम आंदोलनाचा नायक समजलं जात असलं तरी त्यांना कुटुंबियांकडूनही राजकीय वारसा लाभलाय। त्यांच्या कुटुंबाची तामुलुक आणि कांठी या परिसरावर राजकीय पकड आहे। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे खासदार होते। त्यांचे 2 भाऊ दिव्येंदू आणि सोमेंदू सरकार हे खासदार राहिले। आता हे सर्व कुटुंब भाजपमध्ये आहे। शिशिर अधिकारी मनमोहन सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्री राहिले आहेत।
त्यावेळी नंदीग्राममधून टीएमसीचं नेतृत्व करणारे त्यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी डाव्यांवर जोरदार टीका केली होती। আমাদের সূর্যকান্ত মিশ্র তিনি ইতিমধ্যে নারায়ণগড়ে হেরে গেছেন। শক্তি টুইট করছে খাজা নেশা এখনো কাটেনি। 2009 मध्ये शुभेंदू तामुलुक लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले। त्यांनी सीपीएमचे नेता लक्ष्मण सेठ यांना सुमारे 2.25 लाख मतांनी पराभूत केलं होतं। 2014 मध्ये त्यांनी तामुलुकमधूनच निवडणूक जिंकली, मात्र त्यावेळी ते ममता सरकारमध्ये सामील झाले। त्यांना परिवहन खातं देण्यात आलं। याआधी त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक जिंकली, मात्र पुढच्या 4 वर्षातच ममता आणि शुभेंदू यांच्या राजकीय मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला। ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षातील प्रवेश या वितुष्टामागे होता का? 2011 मध्ये अभिषेक बॅनर्जी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले, त्यावेळी शुभेंदू खासदार होते। अभिषेक यांनी डायमंड हार्बरमधून 2014, 2019 आणि 2024च्या निवडणुका जिंकत एक रेकॉर्ड स्थापित केला। 2014च्या लोकसभेत अभिषेक सर्वात तरुण खासदारांपैकी एक होते। 2024ची निवडणूक त्यांनी 7 लाखांपेक्षा अधिक मतांनी जिंकली होती। त्यांना सुरुवातीला तृणमूल युवक काँग्रेसचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं। हळूहळू पक्षात त्यांचं वजन वाढलं। ममता बॅनर्जींची राजकीय जवळीकही वाढली। शुभेंदू हळूहळू दूर जाऊ लागले। त्याचवेळी शुभेंदू अधिकारींचं नाव शारदा घोटाळा आणि नारडा स्टिंग ऑपरेशनशी जोडलं गेलं, मात्र कोणत्याही आरोपपत्रात त्यांचं नाव नव्हतं। डिसेंबर 2020 मध्ये शुभेंदू यांनी तृणमूलला रामराम ठोकला आणि भाजपात प्रवेश केला। त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनी आपली नवी राजकीय इनिंग अत्यंत हुशारीनं केली। 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममधून ममता बॅनर्जींनाच हरवलं। त्यावेळी ते 1500 मतांच्या फरकानं जिंकले, मात्र ममतांना हरवणं हेच प्रतिकात्मक ठरलं। अर्थात या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची सरशी झाली आणि बहुमताचं सरकार स्थापन झालं। ममता बॅनर्जींनी भवानीपूरमधून निवडणूक जिंकत आपली विधानसभेची जागा सुरक्षित करून घेतली। शुभेंदूंना ममतांना पराभूत करण्याचं बक्षीस तात्काळ मिळालं। त्यांना भाजपनं विरोधी पक्षनेतेपद दिलं। त्यानंतर शुभेंदू अधिकाऱ्यांनी भाजपच्या राजकारणासाठी प्रचंड मेहनत घेतली। त्यांनी त्यांचे मुद्दे बदलले। घुसखोरांच्या मुद्द्यांवरून ते आक्रमक झाले। सीएए वरून देखील आपली भूमिका बदलली। गेल्या 4 वर्षात प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी ममता आणि बंगाल सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आली ती 2026ची विधानसभा निवडणूक। पुन्हा एकदा दोघे आमने सामने आले। यावेळी रणमैदान होतं भवानीपूर विधानसभा मतदारसंघ। ममता बनर्जी फर्जी आधार कार्ड, फर्जी एपिक कार्ड बना रहा है और पूरा वोटर लिस्ट में कम से कम 1 करोड़ के आसपास रोहिंग्या मुसलमान। इथंही शुभेंदूंनी धाडस दाखवत ममतांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह दिलाय। आता ज्योती बसू आणि ममता बॅनर्जींनंतर कोलकात्यात एका नव्या युगाची सुरुवात होतीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।